गुड मॉर्निंग मित्रांनो, सर्वांचं समृद्धी व्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. परत एकदा सांगते मी की जे नवीन आहेत माझ्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, कारण व्हिडिओ खूपच सुंदर आहे. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, व्हिडिओचा विषयच फार हार्ड आहे, खूप मस्त आहे. तर सर्वांनी मिळून स्टार्टिंग व्हिडिओला पुढे जाण्याच्या आधी बोला शिव छत्रपती महाराज संभाजी महाराज की जय. तर व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे आणि तुम्हाला कळालेलंच आहे मी व्हिडिओमध्ये काय दाखवलं आहे. तर हा होता शनिवार वाडा. पुढे आपण जाणारच आहोत. तर जाता जाता मी सिटीतनं जाते आहे आणि हे पण पाहू शकता तुम्ही, तुळशीबाग रविवार पेठ मस्तपैकी दिसतंच आहे. गणपतीचे दर्शन घेऊयात आणि व्हिडिओकडे वळूयात. गणपती बाप्पा मोरया. तर हा शनिवार वाडा म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठे ऐतिहासिक पर्यटन स्थळ झालेलं आहे आणि आहेच, झालेलं आहे म्हणजे आहेच. पूर्वीच्या काळी महाराष्ट्राच्या वास्तुकलेचे एक सुंदर उत्तम उदाहरण म्हणून ते पाहिले जायचे. भारत सरकारने या वाड्याला 17 जून 1919 मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संस्कृत स्मारक म्हणून दर्जा दिलेला आहे. महाराष्ट्रातील इतिहासप्रेमी आणि बरेचसे पर्यटक या किल्ल्याला आवर्जून भेट देतात. तर शनिवार वाडा मी बाहेरूनच दाखवलेला आहे. शनिवार वाड्याचा व्हिडिओ नक्कीच येणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. आता पाहूयात आपण लाल महल. लाल महलची एंट्री इथून आहे मित्रांनो. तुम्हाला माहितीच आहे, पुणे म्हणजे अनेक ऐतिहासिक वास्तूंचा ठेवा जपणारे शहर आहे. तर हा लाल महल शनिवार वाड्याच्या पूर्वेला अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती येतो. शिवकालीन महल आहे हा. लाल महल हे नाव उच्चारताच आपल्याला आठवतो तो एक प्रसंग, तो म्हणजे शाहिस्तेखानाची फजिती आणि त्याची छाटलेली बोटं. इथे पादत्राणे काढायला जागा ठेवलेली आहे आणि आतमध्ये राजमाता जिजाऊचे खूप सुंदर स्मारक आहे. आपण ते पण पाहूयात. खूप गर्दी आहे संडे असल्यामुळे, तरी मी तुम्हाला जेवढं जमेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन. तसेच आतमध्ये रायगडाची प्रतिकृती पण आहे. शाहिस्तेखान जेव्हा तब्बल 1 लाखाचं सैन्य घेऊन आला होता, तेव्हा त्याचं वास्तव्य लाल महालातच होतं आणि त्याने आजूबाजूच्या जनतेला त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्यावेळी शिवाजी महाराजांनी लाल महलात घुसून त्याला धडा घडवण्यासाठी त्याची बोटे कापली होती. महाराजांनी आज आपली बोटे कापली, उद्या मुंडकं कापू शकतो किंवा उद्या मारून टाकू शकतो, या भीतीने तो पुणे सोडून पळून गेला. हा झाला लाल महालचा इतिहास. पण आता पुण्यात जो हा लाल महल आहे त्याची हिस्ट्री वेगळी आहे. ही फक्त त्याची प्रतिकृती आहे. महासाहेब जिजाऊंनी जो लाल महल शिवरायांसाठी बांधला होता तो सध्या अस्तित्वात नाही आहे. आत्ता हा पुण्यात असणारा लाल महल ही लाल महलची हुबेहूब प्रतिकृती आहे आणि ही आपल्या पुणे महानगरपालिकेने बनवलेली आहे. ही वास्तू पुण्याच्या मध्यभागी अति दिमाखात उभी राहिलेली आहे. मानाचा कसबा गणपती आणि शनिवार वाडा या दोन्हीपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्या सांगण्यावरून मासाहेब जिजाऊ आणि शिवबाराजे पुण्यात येऊन दाखल झाले. त्यावेळी त्यांचे वास्तव्य या लाल महालातच होते. लाल महालाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हा मासाहेब जिजाऊंचा स्मारक या ठिकाणी पाहायला मिळतो, जिथे आता समृद्धी फोटो काढत होती. या स्मारकावरती नतमस्तक झाल्यावरच खरं असं वाटतं आपण छत्रपती राज्याच्या राज्यात आलो की काय. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावरती सिद्धीच्या वेढ्यात अडकलेले होते, त्याचवेळी शाहिस्तेखान पुण्यात येऊन दाखल झालेला होता. शाहिस्तेखानाचे वास्तव्य त्यावेळेस लाल महालातच होते. तर हा आहे जो की सर्वांनाच माहिती आहे लाल महालच्या मधला इतिहास. शाहिस्तेखानाची बोटे का कापली गेली हे सर्व इतिहास तर सर्वांना माहिती आहे. आपण वळूया लाल महालाच्या वास्तूकडे आणि त्याच्या सुंदर अशा सौंदर्याकडे. किती सुंदर अशी वास्तू आहे पहा, ही चहूबाजूने पहा किती सुंदर अशी वास्तू आहे. आणि हो, इथे शिवरायांचं पहिलं लग्न सईबाईसोबत लग्न झालेलं होतं. पहा किती सुंदर. मला तर एवढं आवडलं आहे ना, इथे एवढं बसावंसं वाटत होतं, पण संडे असल्यामुळे एवढा रश होता तर निवांत बसता पण नाही आलेलं. समृद्धीला आणि समरला खूप आवडला. इथे समृद्धी मस्त फोटो काढती आहे, आठवणी राहाव्यात ना म्हणून. आणि वरती काम चालू होतं त्यामुळे वरती एंट्री नव्हती. जेवढं होईल तेवढं मी सगळं कॅप्चर केलेलं आहे. सांगा तुम्हाला पण कसा वाटला हा व्हिडिओ, नक्की सांगा. मला माहिती हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि नंतर एकदम डीपली सगळं मी इन्फॉर्मेशन देईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला, तेव्हा मी नक्कीच येईल इथे. कारण की आता एवढा वेळ नव्हता मला व्हिडिओ व्यवस्थित घ्यायला. मला खूप आवडलेला आहे लाल महल. मी यापूर्वी पण एकदा आलेली होते, पण तेव्हा पण असंच घाईघाईत बघून गेले.
कसा वाटला तुम्हाला लाल महल नक्कीच सांगा. हे बघा प्रवेशद्वार पण किती सुंदर आहे. चला तर व्हिडिओला कमेंट्स करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. समोर दिसतोय मस्तपैकी शनिवार वाडा. शनिवार वाडा तर पुणे तिथे काय ऊन आहे. पुण्यामध्ये ऐतिहासिक ठिकाण एवढे इतकी सुंदर की जेवढे पाहाल तेवढे कमीच आहे. इथे पण समृद्धीने मस्तपैकी फोटो काढलेले आहेत. व्हिडिओ बनवण्याच्या नादात मी स्वतःचा फोटो काढायला विसरलेली आहे. परत एकदा बाहेरून मी व्हिडिओ बनवलेला आहे. पहा तुम्ही, बाहेरून पण काम चालवलं आहे. इथे आमचे समर साहेब तर रुसलेला आहे. तर तुम्ही पण नक्की पुण्यात येऊन या लाल महालाला भेट द्या. लाल महल कसा वाटलं तुम्हाला, मी दिलेली माहिती कशी वाटली ते पण नक्की कमेंट्स करून सांगा. पुण्यातलेच असाल तर आपल्या पूर्ण फॅमिलीला घेऊन लाल महल, शनिवार वाडा हे दाखवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या पुढच्या पिढीला माहिती करून द्या. बाय, टेक केअर सर्वांना. चॅनलला न्यू असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला दाबा, जेणेकरून असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, शिवाजी महाराज की जय.